सगळ्याच प्रकारचे आजार जे ओल्ड एज मध्ये व्हायचे पूर्वी, ते आता 60 से 50, 50 से 40, 40 से 30 ला व्हायला लागलेत. म्हणजे भारत तर अनफॉर्च्युनेटली डायबिटिक कॅपिटल बनली आहे जगाची. खूप लोकांना दे डू नॉट नो दॅट दे डू नॉट नो. मग त्यांना अज्ञान आहे हे माहिती नसतं. ते योगाचा क्लास लावतात, आसनं शिकतात महिनाभर आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला योग पूर्ण आला. स्वतःचं कॉन्शियस आपल्याला सांगतं की हे योग्य आहे, अयोग्य आहे. तरीही आपण झपटल्यासारखे अयोग्य गोष्टी करतो, अयोग्य विचार चिंततो आणि स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो. भलत्या वेळी रात्री 3-4 वाजेपर्यंत काम करायचं आणि सकाळी 12 वाजता उठायचं, ही जी हल्ली बऱ्याच तरुणांमध्ये आपण स्टाईल बघतो ती अतिशय चुकीची आहे. त्यांनी आपल्या बॉडीच्या फिजिओलॉजीमध्ये डायकोटॉमी तयार होते आणि त्या झोपेचा आपल्याला हवा तसा उपयोग होऊ शकत नाही. दह्यामध्ये टायरोसिन नावाचा अमायनो ऍसिड आहे. ते टायरोसिन जे आहे ते ब्रेनच्या केमिकल्स बनवण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. तर तुम्ही जर दूध दही खाल्लंच नाही, रॉ मटेरियलच नसेल, तर तुमचं ब्रेन मधलं केमिकल बनेल का? नाही बनणार. आजकाल आम्ही बरेच लोक बघतो, अचानक खूप जाड झालेले असतात, पोट सुटलेलं असतं आणि सडनली त्यांना असं वाटतं की आपण फास्टिंग करावं. आणि मग चुकीच्या पद्धतीने जर इंटरमिटंट फास्टिंग केलं तर त्याचे खूप गंभीर परिणाम मेंदू, लिव्हर, किडनी आणि हार्ट या चारीवर होतात. आम्हाला पेशंट खूप वेळ येऊन काय सांगतात, अहो मी ध्यानाला बसतो पण मला ध्यान जमतच नाही हो. ध्यान ही 7वी पायरी आहे. तुम्ही यम आसन प्राणायाम हेच तुम्हाला आधी जमलं नाही, तुम्ही डायरेक्टली ध्यान करायला लागलात तर मग ओढाताण होते. आज 33व्या वर्षाच्या माणसाला पॅरालिसिस होतोय, अनेक प्रकारचे आजार वाढतायत, पैसा समृद्धी मटेरियली वाढतीये, पण तुम्ही मनातून जर शांत नसाल तर या सगळ्याचा उपयोग काय? नमस्कार, मी विनायक पाचलत आणि थिंक बँकच्या थिंक लाईफ या सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण वेगवेगळ्या आपल्या जगण्याशी रिलेटेड गोष्टींवरती या सिरीजमध्ये बोलत असतो. तशीच आजची एक मुलाखत आपण एका डॉक्टरांची बोलतोय, पण फक्त डॉक्टर या अर्थानं नाही, तर एकूणातच माणसाचं जगणं आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मेंदू. आज मेंदू वापरायचा का नाही इथून सुरुवात झाली आहे. प्रश्न आहेत, स्ट्रेसचा प्रश्न आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत की ज्या डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्या मेंदूशी येऊन मिळतात. या संदर्भातच बोलण्यासाठी माझ्याबरोबर आहेत प्रख्यात न्यूरोसर्जन डॉक्टर महेश करंदीकर सर. तर स्वागत आहे थिंक बँक वरती. नमस्कार. सरांच्या वेगवेगळे भाषणं, मुलाखती, लेख कदाचित तुम्ही वाचले, पाहिले, ऐकले असतील, पण एकूणातच मेंदू विज्ञान, त्याचा जगण्यावरती होणारा परिणाम, योग, अध्यात्म या सगळ्याशी एकत्रित अशी 360 डिग्री चर्चा मला करायची आहे. सर, पहिला प्रश्न असा आहे की AI आलं आणि त्याच्यानंतर असा एक प्रश्न पडतो की खूप मेंदू रिकामा आहे. पूर्वी मोबाईल नंबर पाठ असायचे, ते नाहीत. आता तर गुगल करायची गरज नाही, चॅट जीपीटी, जेमिनी मनातलं ओळखून कामं करती. तर आणि मग रिकामा वेळ आहे, रिकामा वेळ अर्थात रिकामा मेंदू आहे. मग आम्ही रील बघत बसतो, बराच वेळ घालवतो त्याच्यात. तर मेंदू अधिकाधिक रिकामा झालाय का आणि मग त्यानं काय परिणाम होणार? मेंदू हा रिकामा कधीच राहू शकत नाही. आणि जर AI किंवा मॉडर्न सायंटिफिक डेव्हलपमेंट्समुळे आपली एनर्जी आणि शक्ती वाचत असेल तर चांगल्या विचारांनी, चांगल्या आचारांनी ती भरून टाकायला हवी. कारण रिकामं मन हे सैतानाचं घर आपण म्हणतो. तर वाईट विचार आणि चुकीच्या प्रवृत्तींनी ती जागा जर व्यापली तर चांगल्या गोष्टींपासून आपण दूर होत जातो. मग पुढचा प्रश्न असा येतो की चांगलं म्हणजे नक्की काय? तर चांगलं म्हणजे आपण काहीतरी चांगलं निर्माण करण्याची मेंदूची एबिलिटीज गमावून बसलोय की काय, अशी सध्याची परिस्थिती आहे. कारण सगळं आपोआप होत आहे. नुसतं पॅसिव्हली तुम्ही जर बघत राहिलात कुठल्या गोष्टी तर तुम्हाला स्वतःला काही करायचंच नाहीये क्रिएटिव्हली. जेव्हा तुम्ही एखादा लेख लिहिता किंवा तुम्हाला एखादी कविता सुचायची असते त्यावेळी मेंदूची क्रिएटिव्ह सर्किट्स ऍक्टिव्ह राहतात. आणि आपण जर कायमच पॅसिव्ह गोष्टी करत राहिलो की समोर काय चाललंय ते फक्त बघायचं, तर विचार क्षमता आणि अनालिटिकल एबिलिटी पण स्लोली कमी होत जाते आणि तुमची क्रिएटिव्हिटी पण कमी होत जाते. मग तुम्ही काय केलं पाहिजे की तुम्ही जास्तीत जास्त वेळ काहीतरी चांगलं वाचलं पाहिजे, लिहिलं पाहिजे, गार्डनिंग केलं पाहिजे, नवनिर्मितीची आस धरली पाहिजे आणि काहीतरी कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे सगळ्या फ्रेंड्सवर. ते जर तुम्ही नाही करू शकलात आणि पॅसिव्ह झालात तर डिस्यूज ॲट्रोफी आपण जे म्हणतो, फ्रॅक्चर झाल्यावर जसं प्लास्टर घातल्यावर तो स्नायू वीक होतो आणि हात छोटा होतो. डिसयूज न वापरलं तर ते छोटं होतं.
आणि वापरलं, बॉडी बिल्डिंग केलं तर मसल्स मोठे होतात. तसंच मेंदूच्या पेशींचं, ब्रेनमधल्या सर्किट्सचं आहे. जी तुम्ही जेवढी चांगली वापराल तेवढी तुमची क्रिएटिव्ह एबिलिटी, अनालिटिकल एबिलिटी वाढेल. आणि तुम्ही जर नाहीच काही केलं, बसून राहिलात, नुसतं सगळं रील वगैरे बघत राहिलात, तर हळूहळू ते ॲट्रोफी होतात, त्यांची कार्यक्षमता कमी होत जाते आणि डिजनरेशन होत जातं त्याचं. म्हणून चांगल्या गोष्टी करून मन व्यापून ठेवणं गरजेचं आहे. पण असं काही झालंय का, तुम्ही जे म्हणालात की न वापरल्यामुळं आकसणं, खूप ठिकाणी मेंदूच्या वापराची निदान इंटेन्सिटी कमी झाली, यानं जसं न वापरल्यामुळं शेपटी माणसाची हळूहळू निघून गेली, असं मेंदूच्या बाबतीत काही झालंय, काही संशोधन वगैरे झालंय? खरोखरच असं खूप रॅपिडली होत आहे. म्हणजे सगळ्याच प्रकारचे आजार जे ओल्ड एज मध्ये व्हायचे पूर्वी, ते आता 60 से 50, 50 से 40, 40 से 30ला व्हायला लागलेत. म्हणजे भारत तर अनफॉर्च्युनेटली डायबेटिक कॅपिटल बनली आहे जगाची, म्हणजे शिथिलतेमुळे. तसंच न्यूरो डिजेनरेटिव्ह डिसऑर्डर्स जे आहेत, पार्किन्सन्स आहे, पॅरालिसिस आहे, डिमेन्शियाज आहेत, ते प्रीसनाईल डिमेन्शिया म्हणजे म्हातारपण यायच्या आधीच तुम्ही मेमरी लॉस आणि स्मरणशक्ती विसरून वेगवेगळे जे प्रॉब्लेम्स असतात ते सगळे सुरू झालेले आहेत. आणि या चुकीच्या मार्गाने जर प्रवास सुरू राहिला तर परिस्थिती भयानक होईल. त्याच्यामुळे हा अवेअरनेस खूप असणं गरजेचं आहे की आपण सतत चांगल्या गोष्टींनी मन ऑक्युपाईड आपलं ठेवलं पाहिजे. आणि सद्विचार, सत्संगती ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपण लहानपणापासून ज्याला आपण संस्कार म्हणतो, त्या आता लोप पावल्यात की काय असं वाटायला लागतंय. आणि त्याच्या मुळाशी हे अत्याधुनिक मेंदू विज्ञान पण ते कोरिलेट होत आहे की आपण जर चुकीच्या गोष्टी बघितल्या तर वाईट संस्कार मनावर होतात, मग ऍडिक्शन्स वाढतात. आणि हल्ली यंग लोक सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे दारू, सिगरेट, तंबाखू बरोबर वेगवेगळ्या ड्रग्सचे पण ऍडिक्शन्स घेतात. की मेंदू पोखरच चाललंय सगळ्यांचं, आयक्यू हे होत चाललंय, सगळ्यांचा एफेक्ट होतोय. पण सर, चांगले विचार म्हणजे नक्की काय? कारण चांगलं प्रत्येकासाठी सब्जेक्टिव्ह असतं. बरोबर. न्यूरोसायन्सच्या दृष्टीनं चांगले विचार, चांगली कृती, चांगलं बघणं, चांगलं वाचणं म्हणजे काय? दोन पॉझिटिव्ह थॉट्स आणि निगेटिव्ह थॉट्स या दोन ग्रुप्समध्ये आपण विचारांची जर विभागणी केली, समजा एखाद्याचं आपण वाईट चिंतलं, द्वेष, मत्सर यांनी आपण जर मन भरलेलं असलं तर चुकीच्या प्रकारची ब्रेन केमिकल्स ब्रेनमध्ये पाझरतात, कॉर्टिसॉल सारखी. याच्या विरुद्ध एकमेकांशी प्रेम करणं, एकमेकांचं भलं करणं, एकमेकांशी बॉन्ड जोडणं यांनी ऑक्सिटोसिन सारखी केमिकल्स ब्रेनमध्ये तयार होतात. आणि ऑक्सिटोसिन, कॉर्टिसॉल याच्याबरोबर डोपामिन सारखे काही केमिकल्स आहेत की ज्यांनी आपल्याला इन्स्पिरेशन मिळतं, आणखी काही करायचं, मोटिवेशन मिळतं, आपली स्वतःची प्रगती करायची. या सगळ्याचा डायनामिक इक्विलिब्रियम जो असतो तो खूप महत्वाचा आहे मेंदूच्या आरोग्यासाठी. आणि तो जर डायनामिक इक्विलिब्रियम व्यवस्थित साधता आला तर सिरोटोनिन नावाचं द्रव्य पाझरतं, जे खरं सुख, समाधान, शांतीच्या मुळाशी असतं. त्याच्यामुळे आपल्याला जर या ब्रेन मधल्या केमिकल्सचा बॅलन्स मेंटेन करायचा असेल आणि ब्रेनची जी फिजिओलॉजी आहे ती पण मॉनिटर करता येते वेगवेगळ्या प्रकारच्या आलेखानी. म्हणजे हार्टचा कसा कार्डिओग्राम असतो की नाही, तसा मेंदूचा इलेक्ट्रोएन्केफेलोग्राम असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्हज असतात. अल्फा वेव्हज या सगळ्यात चांगल्या, सद्विचाराशी निगडीत आणि मेंदूचं आरोग्य नीट ठेवणाऱ्या. तर या अल्फा वेव्ह ज्या आहेत त्या अल्फा वेव्ह मध्ये जास्तीत जास्त राहणं, जागेपणी ॲज वेल एज आपण झोपतो तेव्हा सुद्धा जर अल्फा वेव्ह मध्ये झोपलो तर मेंदूची 4 तासात पुरेशी विश्रांती होते. जी बीटा वेव्ह मध्ये दोलायमान मन असलं तर ती होत नाही. म्हणून खूप जणांना 8-8, 10-10 तास झोपले तरी सुद्धा त्यांना पुरेशी झोप झाल्यासारखी वाटत नाही. आणि काही एफिशियंट लोक फक्त 4 तास झोपतात आणि दे आर क्वाईट ब्राईट थ्रूआउट द रिमेनिंग 20 अवर्स. तर याच्यासाठी आपण चांगल्या फिजिओलॉजिकल कंडिशन्समध्ये, चांगल्या केमिकल कंडिशन्समध्ये राहायला पाहिजे. आणि आता जे तुम्ही म्हणलात की प्रत्येकासाठी चांगलं वेगळं असू शकतं. एखादा गुन्हेगार असला तो म्हणणं माझं वाईट करणं हेच माझ्यासाठी चांगलं आहे कारण तोच माझा प्रोफेशन आहे, तर तसं नसतं. म्हणजे याच्यामध्ये जर आपण एन्शियंट इंडियन विजडमचे दाखले घेतले तर महाभारतामध्ये दुर्योधन श्रीकृष्णाला एकदा सांगतो की जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती. म्हणजे धर्म काय मला माहिती आहे पण माझी ती प्रवृत्ती नाही, मी त्या गोष्टी करत नाही. आणि जानामि अधर्मम नचमे निवृत्ती. म्हणजे अधर्म म्हणजे काय हे पण मला माहिती आहे पण त्याच्यातून मी निवृत्त होऊ शकत नाही. आणि मग तो कृष्णाला विचारतो की केनपि देवेन हृदय स्थितेन, माझ्या हृदयामध्ये असा काय कोण बसलेला आहे की जो हे सगळं घडवून आणतोय. तेव्हा श्रीकृष्णाचं उत्तर खूप सुंदर आहे. तो म्हणतो की मला तुझ्या हृदयामध्ये
असलेला तू ओळख, त्याच्यावर तू पांघरून घालून ठेवलंयस, ते पांघरून काढलं की मी आहे जे तुला सांगतोय काय चांगलं आणि काय वाईट. त्याच्यामुळे हे जे तुम्ही म्हणलात की रिलेटिव्ह आहे चांगलं आणि वाईट, तसं नाहीये. आपलं स्वतःचं कॉन्शियस आपल्याला सांगतं की हे योग्य आहे, अयोग्य आहे. तरीही आपण झपटल्यासारखे अयोग्य गोष्टी करतो, अयोग्य विचार चिंततो आणि स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो. यातलं सर्वाधिक आता नवीन मला जे कळलं ते म्हणजे अल्फा वेव्स. काय केल्यानं अल्फा वेव्स होतात? कारण हे खूप कॉमन आहे की योगी 2च तास झोपतात वेगवेगळे, तरी ते फ्रेश असतात आणि ते नॅचरल असतं कारण ते कित्येक वर्ष करतात. आज कित्येक नॉलेज इकॉनॉमीतल्या लोकांना 7-7, 8-8 तास व्यवस्थित म्हणजे वेळेची झोप होऊनही फ्रेश वाटत नाही. हे काय आहे? अल्फा वेव्स मध्ये राहायचं कसं आणि हे काय आहे? अल्फा वेव्ह म्हणजे कमी फ्रिक्वेन्सी असलेल्या वेव्स. 4 ते 12 फ्रिक्वेन्सी असते त्याची. आणि बीटा वेव्स म्हणजे खूप जास्त फ्रिक्वेन्सी असणाऱ्या वेव्स. साध्या शब्दामध्ये मन जर दोलायमान असतं, अस्वस्थ असलं, बेचैन असलं तर बीटा वेव्स असतात. आणि अल्फा वेव्स या शांत समृद्ध मनाचं लक्षण आहे. तुमची एफिशियन्सी अल्फा वेव्ह मध्ये असताना प्रचंड जास्त असते. बीटा वेव्ह मध्ये कुठलंही काम करताना बॅकग्राऊंडला जसं लॅपटॉपमध्ये अनेक विंडोज ओपन असतात आणि खूप जरी रॅम असला तरी तो कुठेतरी रॅम संपून जातो, तुम्ही 25 विंडोज ओपन करून ठेवल्या तर एकाग्रता जी असते ती अल्फा वेव्स मध्ये येते. तर अल्फा वेव्ह मध्ये जाण्यासाठी अगोदर तुमच्या ज्या बीटा वेव्स आहेत त्या सगळ्या क्लीनअप करायला पाहिजे. म्हणजे शांतपणे डोळे मिटून आधी स्वस्थ बसायचं आणि स्वतःशी संवाद साधायचा प्रयत्न करायचा की नक्की ही बेचैनी कशाची आहे. मग एखादा मुलगा परीक्षेत नापास झालेला असेल, त्याला सारखी बेचैनी असते की मी नापास झालो. अनालाइज दॅट थॉट की मी का नापास झालो, त्यावेळी मला ताप आला होता, अभ्यास झाला नाही. ती थॉट काढून टाका मनातली. काटे कसे रुतलेले असतात ते एक उपटून काढून टाकायचे. तसं ह्या सगळ्या ज्या बेचैन करणाऱ्या थॉट्स आहेत, बीटा वेव्ह तयार होण्याची जे केंद्र आहेत तीच नामशेष करायची सुरुवातीला. आणि मग ते एकदा क्लीनअप झालं की रिप्लेस दॅट विथ पॉझिटिव्ह थॉट्स. म्हणजे आपण जे लहानपणापासून म्हणतो की सदा सर्वदा देवसन्निध आहे किंवा मनाचे श्लोक मुलांना शिकवतो, ते त्यांना पाठ करायला लावतो, संध्याकाळ झाली की शुभं करोती म्हणतो. सायंटिफिक रिसर्चने सिद्ध केलेलं आहे की सत्यनारायणाच्या पूजा, शुभं करोती हे सुरू असताना जर ब्रेनचा आलेख काढला तर 90 to 95% ऑफ द टाइम्स अल्फा वेव्ह दिसलेले आहेत. तर हे जे लहानपणापासूनचे संस्कार आहेत ते पुढे आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायचे. आणि मनामध्ये ते अधिष्ठान सतत असणं, आपल्या सायकिक बिईंगशी कनेक्टेड असणं, हेच अल्फा वेव्हशी निगडीत असल्याचं आपल्याला एक डिनॉमिनेटर आपण म्हणू शकू. की आपण काय सारखा ग्राफ काढणार नाही, पण आपलं मन आपोआप स्वस्थ शुद्ध चित्त राहील. शुद्धता, डिकंटामिनेटेड माइंड हे खूप अल्फा वेव्हशी कॉरेस्पॉन्ड करतं, तुमची एफिशियन्सी वाढवतं आणि मेंदूचं आरोग्य पण ते चांगल्या प्रकाराने होऊ शकतं. पण हे ओळखायचं कसं की मी आता शुद्ध छान सात्विक आहे आणि हे सायकिक बिईंग म्हणजे काय? आपल्या आतमध्ये विचार निर्मिती जिथून होते, म्हणजे शरीराची कुठली जी ऍक्शन आहे ती आधी मनामध्ये घडते. आणि ती मनामध्ये घडत असताना म्हणजे आपलं अंतःकरण ज्याला म्हणतात, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असे 4 त्याचे कंपोनंट्स आहेत. तर मनामध्ये येणारे अनेक विचार गव्हर्न ही बुद्धी करते आणि ती बुद्धी ठरवते की ही गोष्ट चांगली, ही गोष्ट वाईट, हे तू कर, हे तू नको करूस. ही जी बुद्धी आहे ही मेंदूच्या पुढच्या भागात फ्रंटल लोबशी निगडीत आहे. आणि मनामध्ये जे असंख्य भावना, विचार, काळजी, भय ह्या ज्या सगळ्या भावना आहेत त्या टेम्पोरल लोबशी निगडीत आहेत. तर फ्रंटल लोब आणि टेम्पोरल लोब याच्यातलं जे संतुलन आहे ते संतुलन जर बिघडलं तर आपण जास्त बीटा वेव्ह प्रिपॉन्डरन्स मध्ये राहतो. आणि हे संतुलन जर आपण चांगलं आणलं तर वेगवेगळ्या मार्गाने, म्हणजे आपण आता म्हटलं तसं की डोळे मिटून स्वस्थ बसल्यानंतर आपल्याला बेचैन न वाटणं, मन एकाग्र होणं किंवा आपल्या ज्या देवतेवर विश्वास आहे त्या देवतेवर आपण एकाग्रता करू शकणं किंवा आपण आपल्या मनात खोल ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी संवाद साधू शकणं स्वस्थ मनाने, शांत चित्ताने, हीच अल्फा वेव्हशी आणि सायकिक बिईंगशी कनेक्टेड असण्याचं ते लक्षण आहे. पण आजच्या जगामध्ये देवपूजा, धार्मिक कृत्य यांना तशी एक प्रकारे त्यांना जुन्या काळातलं मानलं जातं, त्याच्या अँटी थॉटला मॉडर्न मानलं जातं. मग हे सगळं तुम्ही जे आता सांगू पाहताय त्याला पण कोणीतरी सिडो सायन्स म्हणेल की अरे हे काय आहे, काहीतरी जस्टिफाय करतायत. तर मुळात हे जे देव, धर्म, पूजा
आपलं सगळं त्या संचित इंडियन नॉलेज सिस्टीम हे कसं सायंटिफिकली प्रूव्हन आहे ते मला सविस्तर सांगा. आताच गेल्या वर्षी 2024ला डब्लिन युनिव्हर्सिटीचा एक खूप सुंदर पेपर आहे, मेटा अनालिटिकल स्टडी केलेला आहे आणि त्याचं टायटलच आहे की इंडियन योगीज वेअर डिव्हाइन एनर्जीज. याचा अर्थ काय की अनेक संशोधनं करून त्यांनी शोधून काढलंय की या चांगल्या मेंदूकडे, चांगल्या मनाकडे पोहोचण्याचे जे शास्त्रीय मार्ग आहेत ते आपल्या वेद आणि उपनिषदांमध्ये सांगितलेलेच होते. मग पुढे पुढे काय झालं, आपलं जे संचित आहे ते हळूहळू आपण वेस्टर्नर्सना फॉलो करत गेलो आणि बुद्धीचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने जसा वाढला तेव्हा आपण आपल्या संस्कारांना क्वेश्चन करायला लागलो की हे असं कुठे असतं काय, याला काय, हे आपल्याला काय, कशाला काय अर्थ नाही. कारण मॉडर्न विज्ञानाच्या चौकटीमध्ये आपण हे सगळं बघायला लागलो आणि मॉडर्न विज्ञान आपल्याला शिकवतं 2+2=4. त्याच्या पलीकडे काही नाही. जे मला दिसेल म्हणजे 5 ज्ञानेंद्रियांनी जे मला दिसतं किंवा जे मला ऐकू येतं त्याच्याचवर मी विश्वास ठेवतो. पण आपल्या शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे की बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्याला प्रमाण आपण म्हणतो, म्हणजे प्रूफ काय या गोष्टीला. तर प्रमाणांची विभागणी त्यांनी केली आहे. एक म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण, की आपण दोघं एकमेकांच्या समोर बसलोय, आपल्याला एकमेकांना दिसतोय म्हणून तुम्ही आहात याच्यावर मी विश्वास ठेवणार. एक अप्रत्यक्ष प्रमाण म्हणजे लांब कुठेतरी धुराचे लोट येत आहेत, म्हणजे मी म्हणेन की तिथे आग लागलेली आहे. यस्य धूमो तथा अग्नी असं ते वचन आहे की धूर आहे म्हणजे अग्नी असणार. हे अप्रत्यक्ष प्रमाण आहे. आता अप्रत्यक्ष प्रमाणामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एक परोक्ष म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्यांनी जे दाखवता येतं. मी जर लांब धूर दाखवला तर आय कॅन शो यू तिकडे धूर आहे बघा, म्हणजे अग्नी असेल, यू विल बी कन्व्हिन्स. पण दुसरं आहे ते अपरोक्ष, की मलाच फक्त त्याची जाणीव झाली आहे पण मी ती तुम्हाला मटेरियल प्लेनवर सिद्ध करू शकत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर काल रात्री मला अमुक एक स्वप्न पडलं. मी ती सगळी गोष्ट सांगितली. तुम्ही विचारलं हे कशावरून पडलं, प्रूफ दे, दाखव मला कुठे स्वप्न. याचा अर्थ स्वप्न पडलंच नाही का? कसं सिद्ध करणार? स्वप्न तर पडलं होतं पण ते दाखवता आलं नाही. आता सो कॉल्ड मॉडर्न लेटेक्स रिसर्चनी क्वांटम मेकॅनिक्स आणि क्वांटम एनर्जीज बद्दल खूप बोललं जातं. क्वांटम कॉम्प्युटिंग आलेलं आहे, ब्लॅक होल फिजिक्स वाढलेलं आहे, पार्टिकल फिजिक्स वाढलेलं आहे, ब्लॅक होल्स आणि गॅलेक्सी बद्दलचं खूप ज्ञान आपल्याला होत आहे. आणि हे जर कोरिलेट केलं आपण भागवतातल्या कथांमध्ये तर एका युगातून दुसऱ्या युगामध्ये प्रवास किंवा शुक्राचार्यांच्या गोष्टी या सगळ्याला आता कोरिलेट करायचा प्रयत्न केला जातोय सायंटिफिक फ्रेमवर्कमध्ये. तेव्हा असं लक्षात येते की या गोष्टी तर आहेत. मी जर स्वप्नाचं उदाहरण दिलं तसं या माणसाने खोटं सांगितलेलं नाही, त्याला स्वप्न पडलंय. पण ते सिद्ध करायला मग वेगवेगळी टूल्स तुम्ही काय वापरता, की EEG काढता, ब्रेनची केमिकल्स मोजता. पण याच्याही पलीकडे संशोधन केल्यानंतर आणखी पण पलीकडे काहीतरी गोष्टी असतील की ज्या हे आणखीन खोलात सिद्ध करता येऊ शकतील. आता एक प्रश्न राहिला की मूलभूत आजकाल यंगस्टर्स सुद्धा विचारतात की देव आहे का, कोणाला दिसलाय, कशावरून ही देवाची कल्पना जी तुम्ही विचारली. एबेन अलेक्झांडर म्हणून एक सिनियर न्यूरोसर्जन न्यूयॉर्कचा आहे, त्याचं एक खूप सुंदर पुस्तक आहे प्रूफ ऑफ हेवन. ते सगळ्यांनी वाचावं. आणि त्यांनी सायंटिफिकली हे सिद्ध करायचा प्रयत्न केलाय. त्यांनी पहिल्यांदा सांगितलंय की न्यूरोसायंटिस्ट इज रायटिंग दिस बुक, की हेवन म्हणून असं काही आहे का, मग तुम्ही त्याला काही नाव द्या. किंवा आणखीन एक पुस्तक मला सांगायला आवडेल ते म्हणजे मणी भौमिक म्हणून मोठा शास्त्रज्ञ आहे ज्यांनी शोध लावला एक्झिमर लेझरचा. लेझर किरणांनी डोळ्याच्या शस्त्रक्रिया करतात की नाही, त्याचा संशोधक मणी भौमिक. तर त्याचं पुस्तक आहे कोड नेम गॉड, की गॉड याचा हा कोड नेम आहे. आपण जेव्हा म्हणतो चमचा, म्हणजे आपल्या डोळ्यापुढे चमचा येतो, त्याला चमचाच काय म्हणायचं, त्याला बटन म्हटलं तर काय होईल, कारण ते कोड नेम आहे त्या चमच्यासाठी. तसं गॉड तुम्ही ईश्वर म्हणा, गॉड म्हणा, अल्ला म्हणा, जो कुठला असेल, कोड नेम गॉड म्हणजे काय ते त्यांनी खूप सुंदर इलस्ट्रेट केलंय. आणि त्यांनी सांगितलंय की एक सायंटिस्ट पुस्तक लिहितोय, तर मोठं जाड पुस्तक आहे ते. तर डेफिनेटली म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की मॉडर्न सायन्सेस आर नाऊ ट्राईंग टू डिफाईन की आपलं एन्शियंट इंडियन विजडम किती व्हॅल्युएबल होतं आणि शारीरिक, मानसिक, वैचारिक आणि भावनिक सगळ्याच आरोग्यासाठी ते किती महत्वाचं होतं. फक्त तेव्हा या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये आपल्याला ते एक्सप्लेन करता येत नव्हतं. आपण त्याला ब्लाइंड फेथ म्हणायचो, की आपल्या आईने सांगितलं ऐकायचं, वडिलांनी सांगितलं ऐकायचं, गुरूंनी सांगितलं ऐकायचं, म्हणून गुरु शिष्य परंपरा होती.
आणि हे वेस्टर्न एज्युकेशन आणि हे झाल्यामुळे उलट त्याचा ऱ्हास होत गेला हळूहळू, आणि ते आता पुन्हा आपण गोल फिरून तिकडेच येतोय. सर, तुम्ही न्यूरोसर्जन आहात, तुमच्या मते देव ही संकल्पना नक्की काय? एक कुठली तरी शक्ती आहे की हे जे सगळं गव्हर्न करते. एक छोटीशी फॅक्टरी असली तर त्या फॅक्टरीमध्ये सुद्धा 500,000 माणसं असतात. त्यांनी ठराविक पद्धतीने, ठराविक ठिकाणी, ठराविक गोष्टी करायच्या, हे कुठेतरी डिसिप्लिनाइज केलेलं असतं. किंवा एक ऑर्केस्ट्रा आहे, त्या ऑर्केस्ट्रात 50 जण वाद्य वाजवत आहेत, त्याला एक कॉन्सर्ट मास्टर असतो, तो छडी वर खाली करून सांगत असतो की सगळं हे सुसूत्रपणे व्हावं नीट, तरच चांगलं म्युझिक ऐकू येतं. तर ही जी सगळी सृष्टीची रचना आहे त्याच्यामध्ये आपण बारकाव्याने जर विचार केला आणि अंतर्मुख होऊन बघितलं तर असं वाटतं की ह्याचा करता करवता कोणीतरी असला पाहिजे जो हे व्यवस्थित पद्धतीने नियंत्रण करून हे सगळं चालवतोय. म्हणजे कर्माचा सिद्धांत आहे किंवा भगवद्गीतेमध्ये अनेक गोष्टी खोलात जाऊन त्याच्याबद्दल बोलता येतील. त्यांनी आपल्याला असं जाणवतं की कुठली तरी शक्ती आहे की जे हे सगळं कंट्रोल करतेय. आणि मणिभौमिकनी पण तेच म्हटलंय की त्या शक्तीलाच कदाचित देव किंवा ख्राइस्ट किंवा ईश्वर किंवा असं काहीतरी म्हणत असावे. आणि आपण मगाशी जे म्हटलं सायकिक बिईंग ची कनेक्ट होणं, तर ती सायकिक बिईंग किंवा इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस आपल्या आतला हा त्या शक्तीचं रूप आहे. म्हणून आपण जे अहम ब्रह्मास्मी म्हणतो की आपला इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस आणि वैश्विक जाणीव, विश्वाचा कॉन्शियसनेस, या सगळ्यामध्ये फरक नाहीये. आपण त्याचेच अंश आहोत आणि तीच डिव्हिनिटी आहे, तीच देवत्व आहे, तीच ती सुप्रीम पॉवर आहे, तीच ती सगळी शक्ती आहे. फक्त ते जाणण्यासाठी किंवा रादर मी म्हणेन त्याची जाणीव होण्यासाठी आपली बुद्धी आपण ठराविक पद्धतीने विकसित केली गेली पाहिजे, त्या पद्धतीने टू बी एबल टू परसिव्ह इट. कारण तुम्हाला आता रात्री सगळ्यांना काही दिसत नाही अंधारामध्ये, पण आपण बघतो आर्मीमध्ये नाईट व्हिजनचे गॉगल्स लावले तर आपल्याला सगळं दिसतं की नाही. दृष्टी तुमची बदलली. तसं बघण्याची, परसिव्ह करण्याची, ती जाणीव समजण्याची दृष्टी स्वतःमध्ये आणणं, याच्यासाठी तुमच्या बुद्धीचा विकास केला गेला पाहिजे. आणि तो कसा करायचा याचे प्रोटोकॉल्स आपल्या उपनिषदामध्ये दिलेले आहेत, अक्षरशः डिटेल्ड. त्या मार्गाने तुम्ही गेलात तर हे सगळं तुम्हाला जाणवू शकेल आणि हे सगळं तुम्हाला कळेल. म्हणजे बुद्धीचे सुद्धा अनेक स्तर सांगितलेत. म्हणजे साधं आपण म्हणतो मेधा म्हणजे बुद्धी, त्याच्यानंतर अनालिटिकल बुद्धी किंवा अनालिटिकल इंटेलिजन्स म्हणजे मती. आपण म्हणतो की याची मती गुंग झाली, म्हणजे हा नुसता बोलतोय पण त्याला साध्या साध्या गोष्टी पण काही येत नाहीयेत. त्याच्या पुढचे जाणीवेचा स्तर म्हणजे प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे पण बुद्धी, की भूत, वर्तमान आणि भविष्य सगळंच कळायला लागतं. पुढे काय होणार पॉसिबल आहे हे परसिव्ह करणं. कसं त्याचं प्रज्ञेचं एक उदाहरण देतो तुम्हाला, की पुढे काय होणार, आता 5 मिनिटांनी काय होणार आहे हे मी जर आत्ता सांगितलं तर माणसाला वाटेल की हा देवच झाला की काय, याला पुढचं कळलं कसं, भविष्य कसं कळू शकेल. पण एक समजा 25 मजली बिल्डिंग आहे आणि कोणीतरी येणार आहेत आणि आपण म्हणतोय की इतके वाजलेत आणि हे तर काही अजून पोहोचले नाही, काय निघाले नाही निघाले काय झालं. एक माणूस जर लिफ्टनी वर गेला टेरेसवर, त्याच्याकडे दुर्बीण आहे, त्यांनी त्यांची गाडी बघितली, सगळं नंबर बघितला, पटकन लिफ्टनी खाली आला आणि सांगितलं की ते 3 मिनिटात येणार आहेत, मी तुम्हाला आश्वासन देऊन सांगतो, आणि 3 मिनिटांनी गाडी आली. तर सगळ्यांना वाटलं ह्याला कळलं कसं की 3 मिनिटांनी येणार आहे, आपण तर कोड्यात होतो की हा माणूस येणार की नाही, झालं की नाही बरोबर, म्हणजे त्याला भविष्य कळलं. असंच आणखी एक्स्ट्रापोलेट केलं तर तुम्ही प्रज्ञा कितीही विकसित करू शकता. आणि तुमची इंडिव्हिज्युअल प्रज्ञा जेव्हा तुम्ही वैश्विक लेव्हलला विकसित करता तेव्हा त्याला ऋतंभरा प्रज्ञा म्हणतात. आणि ही ऋतंभरा प्रज्ञा इज कॉस्मिक इंटेलिजन्स. आणि त्याच्याशी तादात्म्य साधू शकणं म्हणजे तुम्ही कोणाशीही आजूबाजूच्या तादात्म्य साधू शकाल. म्हणजे ज्ञानेश्वरांनी जे म्हटलंय, या हृदयीचे त्या हृदयी घातले, शब्दे विणू संवादू. आपण नुसतं बसलोय, एकही अक्षर बोललो नाही, काही कम्युनिकेशन नाही, पण तरी सगळं माझ्या मनातलं तुम्हाला कळलं, तुमच्या मनातलं मला कळलं. हे पॉसिबल आहे, हा विकास आहे, हेच डिव्हिनिटी आहे आणि हाच ईश्वरी अंश आहे. मग त्याला ईश्वर म्हणायचं का आणखी काही शक्ती म्हणायची गव्हर्न करणारी, हे ज्याचं त्यांनी ठरवायचंय. कारण प्रत्येकाला ते परसेप्शन वेगळं असेल, प्रत्येकाचं कॉम्प्रिहेन्शन त्याच्याबद्दल वेगळं असेल. म्हणजे 6 सेन्स किंवा 2 माणसांची ही जी न बोलता कळायची अनुभूती आहे, ही सायंटिफिकली योग्य आहे असं तुम्हाला म्हणायचं? अगदी निश्चित. त्याचं एक उदाहरण देतो की काही सर्टन वेव्ह ज्या असतात ठराविक फ्रिक्वेन्सीच्या, त्या अगदी फार सेंचुरीजच्या पूर्वी पण आपल्याला जायला नको, अगदी एक 30-40 वर्षापूर्वी बघा,
एखाद्याने जर तुम्हाला सांगितलं असतं की एखाद्या ग्राउंडच्या मध्यभागी एक माणूस उभा आहे आणि अमेरिकेत त्याच्या मित्राशी बोलतोय, तर विश्वास बसला नसता. मोबाईलचे शोध लागण्याच्या अगोदर तेव्हा अशी वायर असायची, आपण फोन बुक करायचो दुसऱ्या देशात फोन बुक करायला. आज ते पॉसिबल आहे, कारण हे नेटवर्क एस्टॅब्लिश झालंय. तसं अनेक गोष्टी कॉस्मॉसमध्ये आहेतच, त्या आपल्याला त्याची जाणीव होत नाहीये, म्हणून आपल्याला त्या नाही आहेत असं वाटतंय. तर हे मोर दॅन सायंटिफिक आहे. आपण आपली एबिलिटी त्या गोष्टी परसिव्ह करण्याची जर वाढवायला लागलो, तर आपोआप आपल्याला त्या गोष्टी दिसायला लागतील. आणि याच गोष्टी पूर्वीच्या ऋषीमुनींना दिसत असाव्यात. मग टेलिपॅथी जे म्हणतात ना, की एखाद्या आपल्याला सुद्धा खूप वेळा जाणवतं की काहीतरी करताना अचानक कोणा नातेवाईकाची आठवण येते आणि आपण त्याला फोन करतो, तो म्हणला, अरे मला तुझी आत्ताच आठवण येऊन गेली. हे कसं होत असावं? देर इज अ डिफरंट लेवल ऑफ कम्युनिकेशन बिटवीन टू पीपल. आणि हे कम्युनिकेशन आपण खूप वाढवू शकतो. त्यालाच काही जण अभ्यास म्हणतात, त्यालाच काही जण साधना म्हणतात. आणि त्याचा ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीशी पण खूप मोठा संबंध आहे. आणि त्या फ्रिक्वेन्सी जर तुम्ही वाढवू शकलात, सिक्स सेन्स डेव्हलप ज्या लोकांचे झालेले आहेत किंवा अतिंद्रिय अनुभूती ज्याला आपण म्हणतो त्यांच्याकडे जे आहे, त्यांचं आपोआपच आरोग्य खूप वरच्या स्तरावर राहतं. इन स्टार्क कॉन्ट्रास्ट टू व्हॉट वी स्पोक, की यंग मुलांना पॅरालिसिस होतोय वगैरे, ही जे सध्याचे चित्र आहे. आणि हे आपण दुसरं टोक बघितलं. याचा सुवर्ण मध्य तरी साधायचा प्रयत्नपूर्वक व्हायला. ही जी स्टेज आहे ती समजा कोणाला गाठायची असेल, मुळात मन मेंदू शांत ठेवायचा असेल, तर मेंदूचे व्यायाम किंवा मनाचे व्यायाम नियम काय आहेत की जे केल्यानं ते पुढचं अतिंद्रिय वगैरे जाऊ दे पण मला अधिक छान वाटावं? बेसिक सध्याचा जो प्रॉब्लेम आहे की खूप लहान वयामध्ये लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे मेंदूचे आजार होत आहेत. तर मेंदूच्या आरोग्यासाठी काही मूलभूत गोष्टी आहेत. एक म्हणजे पुरेशी झोप. पुरेशी, मी इतके तास असं म्हणणारच नाही. पुरेशी याचा क्रायटेरिया काय आहे की जेव्हा झोप संपवून मी सकाळी उठेन त्यावेळी मला फ्रेश वाटलं पाहिजे, एनर्जेटिक वाटलं पाहिजे, की माझ्या मेंदूच्या पेशींची विश्रांती जर झाली तर शरीर आणि मेंदू असं डिझाईन केलेलं आहे की आपण उत्साहाने उठतो नवीन दिवस सुरू झालाय म्हणून. तर ती पुरेशी झोप खूप वेळा लोकांची होत नाही. आणि ह्याचा संबंध आपल्या हॉर्मोन्सशी आहे. आपल्या झोपेचं जे केंद्र आहे ते आपल्या हायपोथॅलॅमस म्हणून मेंदूच्या भागामध्ये असतं. आणि त्या हायपोथॅलॅमस मधूनच शरीराच्या सगळ्या हॉर्मोन्सचं नियंत्रण होतं. मगाशी आपण जी म्हटली कॉर्टिसॉल आहे, स्टिरोटोनिन आहे, ऑक्सिटोसिन आहे, डोपामिन आहे, त्याचं नियंत्रकच हायपोथॅलॅमस आहे. तर झोप हे अतिशय आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, झोपेची हिलिंग कपॅसिटी पण खूप आहे. शरीरातले कुठलेही आजार हे झोपेमध्ये ऑटोमॅटिक सिस्टीम्स आहेत ते आजार तुमचे बरे करण्याची. म्हणजे एक ऑबर्न युनिव्हर्सिटी आहे अलाबामा युएससीची, 2023चं त्यांचं रिसर्च पब्लिकेशन आहे. त्यांनी त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की सप्लाय चेन जशी असते इंडस्ट्रीमधली, तशी ब्रेनमध्ये कंटिन्युअसली चेन ऑफ प्रोटीन्स नवीन प्रोड्यूस व्हायची एक सिस्टीम असते. आणि ती हेल्दी प्रोटीन्स जी असतात ती नवीन बनतात आणि जी अनावश्यक वॉर्न आउट प्रोटीन आहे, झिजलेली प्रोटीन्स आहेत, ती काढून टाकली जातात. आणि ही चेन चांगली मेंटेन योग्य झोप असेल तरच होते, कारण हे काम योग्य झोपेतच होतं. दुसरं महत्वाची गोष्ट, हार्मोन्सची लेवल ठराविक सूर्य उगवणं आणि सूर्य मावळण्याशी अवलंबून असते. म्हणजे ठराविक हॉर्मोन सूर्योदयानंतर ठराविक लेवल गाठतात. त्याच्यामुळे झोप ही आपण पूर्वी म्हणायचो की नाही की अर्ली टू बेड अर्ली टू राईज, तया ज्ञान दौलत संपत्ती आरोग्य मिळते, असं आपण जे म्हणायचो. तर भलत्या वेळी रात्री 3-4 वाजेपर्यंत काम करायचं आणि सकाळी 12 वाजता उठायचं, ही जी हल्ली बऱ्याच तरुणांमध्ये आपण स्टाईल बघतो ती अतिशय चुकीची आहे. त्यांनी आपल्या बॉडीच्या फिजिओलॉजीमध्ये डायकोटॉमी तयार होते आणि त्या झोपेचा आपल्याला हवा तसा उपयोग होऊ शकत नाही. तर योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने घेतलेली झोप, म्हणजे मी म्हटलं तसं झोपताना आपण पूर्वी म्हणायचो देवाचं नाव घेऊन आपण झोपलं पाहिजे. का देवाचं नाव घेऊन जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा ऑटोमॅटिकली यू एंटर इन टू अल्फा वेव्ह. आणि त्या अल्फा वेव्ह मध्ये तुम्ही जर झोपी गेलात तर तुमची क्वालिटी ऑफ स्लीप एक्सलंट असणार. म्हणून आपण काही श्लोक मुलांना शिकवायचो की झोपताना हे श्लोक म्हण. झोपे इतकंच महत्वाचं म्हणजे व्यायाम. आपण जर एकाच ठिकाणी बसून राहिलो तर आपलं ट्रिप्टोफेन मेटाबॉलिझम हे खूप आवश्यक असतं शरीरातल्या ऑलमोस्ट सगळ्या पेशींसाठी, आणि ते डिरेल होतं. आणि ट्रिप्टोफेन मेटाबॉलिझम ऑप्टिमाइज करण्याचं बेस्ट साधन म्हणजे योग्य व्यायाम. तर साधारण
40 ते 45 मिनिटं तरी तुम्ही रोज व्यायामासाठी दिलीच पाहिजेत. हल्ली लोक म्हणतात मी फार बिझी आहे, पण स्वतःसाठी जर वेळ काढू शकला नाही तुमच्या स्वतःच्या बॉडीच्या मेंटेनन्ससाठी तर काय उपयोग आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मेंदूचे व्यायाम. म्हणजे अगदी सिंपल गोष्टी असतात की 100तून 7 गेले किती राहिले, 93 राहिले, त्याच्यातून 7 गेले किती राहिले, 86 राहिले, असं उलट 1 पर्यंत जायचं. तसंच शब्दकोडी सोडवणं. न्यूरोबिक्स हा एक खूप मोठा विषयच आहे की ब्रेनचे कुठले व्यायाम असू शकतात. पण आपल्याला जो आवडेल तो व्यायाम निवडायचा आणि तो नियमितपणे रोज करायचा. मेंदूचे व्यायाम झाले पाहिजे, शरीराचे पण व्यायाम झाले पाहिजे, झोप पुरेशी व्हायला पाहिजे. आणखी एक महत्वाचा फॅक्टर आहे आहार. मेंदूसाठी ज्या आवश्यक गोष्टी असतात, ब्रेनची केमिकल्स चांगली निर्माण व्हायला, आता दही आहे, दह्यामध्ये टायरोसिन नावाचा अमायनो ऍसिड आहे. ते टायरोसिन जे आहे ते ब्रेनच्या केमिकल्स बनवण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. तर तुम्ही जर दूध दही खाल्लंच नाही, रॉ मटेरियलच नसेल, तर तुमचं ब्रेनमधलं केमिकल बनेल का? नाही बनणार. म्हणून आपण बाहेर गावी जाताना सुद्धा पूर्वी हातावर दही घेऊन जा असं म्हणायचो. म्हणजे त्याची हेल्थ चांगली राहील. तसंच प्रोटीन्स आपल्या डाएटमध्ये भरपूर पाहिजे. क्लास 1 प्रोटीन्स पाहिजेत, ज्याच्यात सगळे अमायनो ऍसिड्स आहेत. व्हिटॅमिन्स पाहिजेत. ए, सी ह्या सगळ्या व्हिटॅमिन्सची कमतरता ही ब्रेनच्या दृष्टीने उपयोगी नाही. बीएच्या सारखे काही घटक आहेत जे सोयाबीनमध्ये आहेत, बदामांमध्ये आहेत, अक्रोडांमध्ये आहेत. तर याचा आपल्या डाएटमध्ये व्यवस्थित सप्लाय झाला पाहिजे. आणखी एक गोष्ट म्हणजे व्यसन अजिबात नको. हल्ली यंगस्टर्सना आपण बघतो दारू, सिगरेट, तंबाखू, मारिजुआनापासून खूप आम्ही पेशंट्स बघतो. डोकं दुखतं म्हणून आमच्याकडे येतात आणि त्यांना काही झालेलं नसतं. 1-2 व्हिजिट्स नंतर मग हळूच सांगतात की मी अमुक ड्रग घेतोय बरेच दिवसापासून. तर ही कीड आहे आपल्याला लागलेली मेंदूच्या हेल्थसाठी. म्हणून अजिबात व्यसन नको, डी ॲडिक्शन व्हायला पाहिजे. आणि ह्या जर गोष्टी आपण पाळू शकलो टू इम्प्रोव्हाइज ऑन धिस, टू कॅपिटलाइज ऑन धिस सो कॉल्ड बेसलाईन हेल्थ, मग मला असं वाटतं आपण थोडंसं तरी सॉलिट्यूडमध्ये राहायला पाहिजे. एक आपण आत इनर जर्नी जो आपण म्हणतो की आपण काय करतोय, कशासाठी करतोय आणि आपण कुठे जातोय, ही जी कायम अशांती, अस्वस्थता आहे, मला आणखीन पुढे जायचंय, आणखीन पुढे जायचंय, त्याच्यानी यंग डिप्रेशन्स खूप आम्ही बघतो. म्हणजे कॉम्पिटिशन तर आहेच बाहेर, पण हे या अप्रोचमुळे काय होतं, त्यांची एफिशियन्सी कमी होते आणि एफिशियन्सी कमी झाली की ते कॉम्पिटिशनमध्ये आणखीन मागे पडतात आणि मग दुष्टचक्र चालू होतं. तर हे रिव्हर्स करणं तुमच्या हातात आहे. तुम्ही सॉलिट्यूडमध्ये जर राहिलात आणि विचार केलात 5 मिनिटं मी काय करत होतो, काय करतो आहे आणि मला काय केलं पाहिजे. आपण गाडीत बसलो तरी एखाद्या डेस्टिनेशनला जायचं असलं तर आपण जीपीएस लावतो, त्याला डेस्टिनेशन टाकतो. आपल्या आयुष्याचं डेस्टिनेशन प्रत्येकाने ठरवायला पाहिजे की मी प्रत्येक गोष्ट कशासाठी करतोय, कुठे जातोय, का करतोय, मला काय मिळवायचंय. अदरवाईज तुम्हाला डेस्टिनेशन नसलेल्या होडीसारखे तुम्ही पॅसिफिक महासागरात जर गेलात तर यू विल बी लॉस्ट. आणि तशीच दुर्दैवाने सध्याच्या बऱ्याच लोकांची अवस्था झाली आहे. मला या स्पर्धेवर यायचं पण त्याच्या आधी तुम्ही असाही अभ्यास केल्याचं मला माहित नाही एक्झॅक्ट, तुम्हीच सांगाल की इंटरमिटंट फास्टिंग आणि ओव्हरऑल खाण्याच्या पद्धती याचा मेंदूवर परिणाम होतो, तर ते नक्की काय आहे? कारण आजकाल वेगवेगळ्या डाएट्सची फॅड खूप आहे. हो, एक ब्रेन डिराइव्ह न्यूरोट्रॉपिक फॅक्टर असतो, BNDF. हा जो फॅक्टर आहे हा मेंदूच्या मधली जी ब्रेनची सर्किट्स आहेत ती सर्किट्स बनवण्यासाठी अतिशय आवश्यक असतो. आणि तुमची जेव्हा शुगर लेवल कमी होते थोडीशी, तेव्हा हा फॅक्टर वाढतो. आणि जर तुमची शुगर लेवल सारखीच हाय असली, तुम्ही खातच राहिलात सतत, तर या फॅक्टरला वाढायला स्कोपच मिळत नाही. त्याच्यामुळे ब्रेन मधल्या ज्या रिपेअरिंगच्या कामं असतात, छोट्या मोठ्या डागडुजी, त्या नीट होऊ शकत नाही. त्याच्यामुळे इंटरमिटंट फास्टिंगचा खूप मोठा रोल आहे. आणि इंटरमिटंट फास्टिंग मध्ये अनेक प्रकार आणि उपप्रकार आहेत. काही जण म्हणतात आठवड्यातून एकदा उपास करावा, जसे आपले लहानपणी आई वडील करायचे. एक गणपतीचा दिवस म्हणून अमुक चतुर्थी आली किंवा ती कुठली पद्धत होती. दुसरा प्रकार आहे 16/8, म्हणजे 16 तास आपण फास्टिंग करायचं आणि 8 तासाच्या विंडोमध्ये तुम्ही खायचं, किंवा अल्टरनेट डे फास्टिंग. त्याचे बरेच फायदे आहेत, तोटे आहेत, पण ह्याच्यातलं कुठलं तरी योग्य वैद्यकीय मार्गदर्शनाखाली फास्टिंग करावं. त्याचा अतिरेक टाळला पाहिजे. आजकाल आम्ही बरेच लोक बघतो, अचानक खूप जाड झालेले असतात, पोट सुटलेलं असतं आणि सडनली त्यांना असं वाटतं की आपण फास्टिंग करावं. आणि मग चुकीच्या पद्धतीने जर इंटरमिटंट फास्टिंग केलं तर त्याचे खूप गंभीर परिणाम मेंदू, लिव्हर, किडनी आणि हार्ट या चारीवर होतात. त्याच्यामुळे इंटरमिटंट फास्टिंग खूप गरजेचं आहे.
पण ते योग्य प्लॅनिंग करून आपली उंची किती, आपलं वजन किती, आपले ब्लड रिपोर्ट्स काय आहेत, आपल्याला कुठले आजार आहेत का, आपल्यासाठी बेस्ट प्रोटोकॉल काय आहे, काय प्रकारचं इंटरमिटंट फास्टिंग करायचं, याचा अभ्यास करून वैद्यकीय सुपरविजन खाली इंटरमिटंट फास्टिंग हे प्रत्येकाने करावं आणि ते केलंच पाहिजे, अतिशय गरजेचं आहे. सर, तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग म्हणताय, पण सगळ्या क्रिएटिव्ह इंडस्ट्रीमध्ये साधारण एक अनुभव असा आहे की चहा पिल्यावर तरतरी येते. त्यामुळे कलाकार, लेखक हे सातत्यानं चहा पित असतात. एका बाजूला इंटरमिटंट फास्टिंग आणि दुसऱ्या बाजूला चहा पिल्यावर मेंदू आणि मन छान वाटणं. काय नक्की खरं? काय होतं, चहामध्ये थिओफायलिन नावाचं द्रव्य आहे, कॉफीमध्ये कॅफिन म्हणून द्रव्य आहे, आणि चॉकलेट ड्रिंक जी आहेत, आपण हॉट चॉकलेट पितो, त्याच्यामध्ये थिओब्रोमिन नावाचं द्रव्य आहे. तर ही काय करतात, ही तात्पुरतं स्टिम्युलेट करतात आणि तुमची जी न्यूरोकेमिकल्स आहेत त्याचं सिक्रिशन वाढवतात. म्हणजे एक समजा डेपो आहे, त्याच्यामध्ये 100 पॅकेट्स आहेत कुठल्या तरी पदार्थाची, तर चहा किंवा कॉफी घेतलं की तुमची जर दर सेकंदाला 1 पॅकेट इथून बाहेर निघायचं असेल तर 5 पॅकेट्स बाहेर निघतात. तुमची एफिशियन्सी तात्पुरती वाढते, पण थोड्या वेळाने काय होणार, ती संपून जातील पॅकेट्स तुमची लवकर, आणि मग तुम्ही एनर्जी डिप्लिशन नंतर ओव्हरस्ट्रेच करून जेव्हा काम करता तेव्हा तो लोड तुमच्या पेशींवर येतो आणि तुमच्या म्हणजे डिस्टेबिलायझेशनला सुरुवात होते आणि आजाराचं मूळ तिथे आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सगळे स्टिम्युलंट आहेत, हे स्टिम्युलंट नको आपण घ्यायला. आणि चहाचं तर व्यसन म्हणजे इतकं लागतं की आधी 1 कप, 2 कप, 4 कप, पण 1 कपही नको, 10 कप सुद्धा नको. म्हणजे ही सगळी स्टिम्युलंट्स नको. प्लेन दूध तुम्ही जर कोमट प्यायलात तर दूध हे पूर्ण अन्न म्हणतो आपण, त्याच्यात सगळी प्रोटीन्स आहेत, विटॅमिन्स आहेत, अमायनो ऍसिड्स आहेत, सगळं आहे. त्याच्यामुळे जेव्हा हवं तेव्हा प्लेन दूध प्यावं. आणि हे सगळं स्टिम्युलंट केमिकली घेण्यापेक्षा तुम्ही स्वतःची एनर्जी इतकी चांगली राहू शकेल जर तुम्ही नियमित आहार, विहार, आचार, विचार या सगळ्या मार्गाने गेलात तर तुमची ऑप्टिमाइज झालेली केमिकल्स तुमची एफिशियन्सी वाढवतील. तुम्हाला सारखा चहा पित राहायची गरज नाही. दुसरं आणखीन हे चहामध्ये एक सोशल इनिबिशन असतं. कोणी भेटायला आलं की त्याच्याबरोबर आपण चहा पितो. म्हणजे खूप आम्हाला काही वकील आहेत, काही मॅनेजमेंट कन्सल्टंट आहेत, ते सांगतात नाही डॉक्टर, इट्स द पार्ट ऑफ अवर प्रोफेशन. आम्हाला इतके व्हिजिटर्स असतात की चहा आम्हाला प्यावाच लागतो. पण प्रत्येक व्हिजिटर 1-1 कप चहा प्यायलाय, तुम्ही 25 कप चहा प्यायलाय. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येकाबरोबर चहा पिण्याची गरज नाही. तुमच्या हेल्थचा विचार तुम्ही करायला पाहिजे. सो दॅट यू शुड हॅव अन ऑडिट ऑफ युअर थॉट्स, की तुमच्या थॉट्स कुठे जात आहेत, तुम्ही काय करताय, हे जर तुमच्या बॅकग्राऊंड माइंडमध्ये असेल ना, आपण जशी एखादी मिनिमाइज विंडो लॅपटॉपमध्ये करतो आणि ती बंद असते पण ती चालू असते, तसं तुमच्या मनामध्ये हे ऑडिटिंग एबिलिटी सुरू पाहिजे की मी जे करतोय ते काही हार्मफुल करतोय का. म्हणजे मला असं वाटतं नैसर्गिक एनर्जी इतकी येईल की तुम्हाला हे सगळं चहा कॉफी सारखी प्यायची गरजच नाही काम करायला. तुम्ही प्रोफेशनचा उल्लेख केला, तर आजकालच्या जगात स्पर्धा हा प्रोफेशनल हॅझार्ड आहे. अवेळी काम करणं हे प्रोफेशनल हॅझार्ड आहे. कारण मला IT मध्ये किंवा नॉलेज इकॉनॉमीत डेल्टाच यासाठी मिळतो की संध्याकाळी मी काम करतोय. मग मी युरोपच्या घड्याळानुसार चालतो, अमेरिकेच्या घड्याळानुसार चालतो. पटत किती असलं की सॉल्टिट्यूडमध्ये राहावं तर हे प्रॅक्टिकली घडत नाही. मला प्रॅक्टिकल डुएबल गोष्टी सांगा की विथ दोज प्रोफेशनल हॅझार्ड हाऊ आय कॅन रिड्यूस द डॅमेज अँड एनरिच माय ब्रेन. एक छोटीशी माझ्या मनामध्ये आठवण आली एका पेशंटची, तुम्ही हे उदाहरण दिल्यावर, की फॉरेन क्लायंट्स असतात आणि प्रोफेशनल नीड्स अशा असतात की जर सर्व्हिस प्रोव्हायडर असले IT इंडस्ट्रीमध्ये आणि त्यांचे कस्टमर US मधले असले तर त्यांच्या दिवसाप्रमाणे आपली रात्र असते. तर रात्री 1:45 वाजता एक 33 वर्षाचा माणूस, त्याला सडनली फिट्स आल्या, तो बेशुद्ध पडला आणि पॅरालिसिसचा अटॅक आला आणि त्याला ब्रेन स्ट्रोक झाला. मी विचारलं, रात्री तू काय करत होतास? तो म्हणलं, माझं कामाचं स्वरूपच आहे, मी रोजच रात्रपाळी करतो. रात्रीचं जेवायला पिझ्झा आणि ते काळं कोक असं पितात. म्हणजे आहार विहार आपण जे सगळं बोलवतोय सगळ्याच्या उलटं. तर हे जर सगळं उलटं झालं तर काय होतं, तुमच्या शरीरामध्ये प्रत्येक अवयवामध्ये वेगवेगळ्या प्रकारची टॉक्झिन्स निर्माण होतात. त्याच्यात 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर ऑफकोर्स याच्यातून तो रिकव्हर झाला, ट्रीटमेंट घेतली आणि नंतर त्याला असं वाटलं की मी का पुढे पुढे घेत गेलो की मला प्रमोशन मिळालं, मला आणखीन पॅकेज मिळालं. आधी ही हॅड सम रिझर्वेशन की हा जॉब करावा का नाही करावा, पण आणखीन तुम्हाला पैसे मिळणार, काही इन्सेंटिव्ह मिळणार म्हणून तुम्ही हे करत जाता, पण यू आर सॅक्रिफायसिंग युअर ओन हेल्थ. तर याच्यामध्ये एक ऑप्शन आहे की तुम्ही ते टाळलं पाहिजे शक्यतो, ऍट द कॉस्ट ऑफ मे बी लिटल लोअर पॅकेज,
किंवा अगदीच जर करावं लागलं, आता खूप वेळा आम्हाला सुद्धा रात्रीचे ऑपरेशन्स करावे लागतात, नर्सेस असतात, सिरियस पेशंट असतात आयसीयू मध्ये बेशुद्ध, त्यांना रात्रपाळी करावीच लागते. तेव्हा आम्ही काय करतो की आठवड्यातून 1 दिवस रात्रपाळी करा किंवा काहीतरी ते स्पेस आउट करा, निदान टॉक्झिन्स कमी तयार होतील. आणि जी काय तयार झाली आहे ती न्यूट्रलाइज करायला तुम्ही स्वतःच्या दृष्टीने वेगवेगळ्या आयुर्वेदिक रेमेडीज आहेत, एक्सरसाइजेस आहेत, योग आहे, जो समत्व या सगळ्यामध्ये साधायला तुम्हाला मदत करतो. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही ती टॉक्झिन्स न्यूट्रलाइज करायचा तरी प्रयत्न करा. म्हणजे एक तर ते अवॉइड करा तयार होणं, आणि अगदीच आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्हाला ते करावं लागलं तर ते न्यूट्रलाइज करा योग्य झोपेनी, योग्य आहारानी, योग्य विचारांनी आणि इतर डिस्ट्रेसिंग वेगवेगळ्या गोष्टी करून. तुम्ही योगाचा उल्लेख केला, तर योग आणि मेंदूचं आरोग्य यांचं काय कोरिलेशन? योगाचा मेंदूच्या आरोग्याशी खूप मोठा संबंध आहे. आपल्या शरीरामध्ये 50 ट्रिलियन पेशी आपल्या शरीरामध्ये आहेत आणि आणखीन 50 ट्रिलियन मायक्रोब्स आपल्या आतड्यांमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. या सगळ्यांचा जो परस्पर संबंध आहे, तो परस्पर संबंध जर बिघडला तर वेगवेगळ्या आजारांचं मूळ तिथे आहे. एक बर्नी सीगल म्हणून लेखकाचं पुस्तक आहे, लव्ह मेडिसिन अँड मिरॅकल. त्यांनी असं सांगितलंय की हे सगळं जे सो कॉल्ड मॉडर्न ॲलोपॅथिक मेडिसिन आहे ते फिजिकल मेडिसिन आहे. म्हणजे आम्ही काय करतो, आता डेहराडूनला आमची नॅशनल परिषद झाली, त्याच्यामध्ये माझं टॉक होतं, त्याच्यामध्ये मी हाच विचार मांडला की फिजिकल मेडिसिन म्हणजे आम्ही काय करतो, एखाद्याला ब्रेन ट्यूमर झाला तर आम्ही ऑपरेशन करतो, कवटी उघडतो, ट्यूमर काढतो आणि झाकण बंद करतो. ट्यूमर काढल्यानंतर मग त्याची बायोप्सी होते, कॅन्सर आहे नाही त्याची ट्रीटमेंट घेतो. पण पेशंट काय प्रश्न घेऊन आपल्याकडे आलेला असतो की ब्रेन ट्यूमर का झाला त्याचं उत्तर माहित नाही, किती दिवस जगणार त्याचं उत्तर माहित नाही. तर ह्याच्या मागे कुठे काही आहे का? तर बर्नी सीगलनी असं शास्त्रीय दृष्ट्या प्रूव्ह केलेलं आहे, वाचण्यासारखं पुस्तक आहे ते, की मन शरीर कंट्रोल करतं. आपण मगाशी म्हटलं तसं शरीराची प्रत्येक ऍक्ट आधी मनामध्ये होते आणि मग ती एक्झिक्यूट होते शरीराच्या माध्यमातून. तर शरीर हे मनाचं एक्सप्रेशनचं माध्यम आहे. तसंच आधी प्रॉब्लेम मनात कुठेतरी तयार झालेला असतो, तो शरीराच्या व्याधींमधून व्यक्त होतो. ही जर कन्सेप्ट आपण समजून घेतली तर मनावर जर आपण काम केलं आणि मन आपण संतुलित करायचा प्रयत्न केला तर आपण हे बरेचसे आजार टाळू शकू आणि त्या आजारांवर विजय मिळवू शकू. आणि योगाची व्याख्या काय आहे भगवद्गीतेमध्ये केलेली? समत्वम योग उच्यते. ह्या सगळ्यामधला समन्वय, सगळ्यामधला बॅलन्स, न्यूरोकेमिकल बॅलन्स असो, सगळ्या अवयवांमधला बॅलन्स असो, म्हणजे लिव्हर आणि किडनी हे सुद्धा एकमेकांशी कम्युनिकेट करतात, ते संतुलित अवस्थेमध्ये असले पाहिजेत. 2 डोळे पण संतुलित अवस्थेत असले पाहिजेत. प्रत्येक पेशीमध्ये बॅलन्स असतो. इतकंच नव्हे तर पेशींच्या आतमध्ये जी ऑर्गनेल्स असतात, प्रत्येक पेशी इज कम्पेरेबल टू अ फॅक्टरी. तिथे मायटोकॉन्ड्रिया नावाची एनर्जी निर्माण करणारी युनिट्स असतात, रायबोसोम नावाची प्रोटीन निर्माण करणारी युनिट असतात. या सगळ्यांमध्ये समत्व पाहिजे आणि समत्वम योग उच्यते हा राजमार्ग आहे बॅलन्स मेंटेन करण्याचा, तुमचं मन संतुलित ठेवण्याचा आणि तुमच्या शरीराचे आणि मनाचे सगळेच विकार टाळण्याचा. आता योगामध्ये खूप संशोधन झालेलं आहे आणि इट इज नॉट ओनली सायंटिफिक बट इट इज मोर दॅन सायंटिफिक. हे अनेक रिसर्च पेपर्सनी सिद्ध होत आहेत. दुर्दैवाने बरीचशी पब्लिकेशन्स ही वेस्टर्न वर्ल्ड मधून आलेली आहेत योगाच्या रिसर्चची. बऱ्याच वेळा वर्ल्ड योगा कॉन्फरन्सेसमध्ये आम्ही जातो तेव्हा निम्म्यापेक्षा जास्त वेस्टर्नर्स असतात आणि त्यांनी सिरियसली याच्यावर काम केलेले असतात. आपल्याकडे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आणखीन डेव्हलप व्हायची गरज आहे. दुसरे महत्वाचा मुद्दा योगामध्ये असा आहे की खूप लोकांना दे डू नॉट नो दॅट दे डू नॉट नो, म्हणजे त्यांना अज्ञान आहे हे माहिती नसतं. ते योगाचा क्लास लावतात, आसनं शिकतात महिनाभर आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला योग पूर्ण आला. पण योग हे अंतर्योग आहे, म्हणजे योगाची 8 अंग आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम हा पाया आहे, पहिली 4 अंग. आणि प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हा खरा पुढचा योग आहे. तर तुम्ही म्हणजे जसं पहिलीतून दुसरीत जाता, दुसरीतून तिसरीत जाता. आम्हाला पेशंट खूप वेळ येऊन काय सांगतात, अहो मी ध्यानाला बसतो पण मला ध्यान जमतच नाही हो. आता मी आत्ता तुम्हाला सांगितलं तसं ध्यान ही 7वी पायरी आहे.
तुम्ही यम आसन प्राणायाम हेच तुम्हाला आधी जमलं नाही, तर तुम्ही डायरेक्टली ध्यान करायला लागलात, तर मग मग ओढाताण होते, की मी तर ध्यान करायला बसलो आणि मी इतका बिझी की मी वेळात वेळ काढून 5 मिनिटं ध्यानाला बसलो आणि ती 5 मिनिटं चिडचिडच झाली. मग झालं काय? माझ्या मनाची दोलायमान अवस्था वाढली आणि अँझायटी खूप वाढत गेली अनावश्यक. तर हे पण शास्त्रीय दृष्ट्या योगाचं समजून घेऊन अष्टांग योग आपण जर फॉलो केला, तर आपण खूप चांगलं आयुष्य जगू शकू आणि आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये क्रांती होईल. म्हणजे कसं वागायचं, मगाशी जो तुम्ही प्रश्न विचारला, की सध्याच्या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये असं सगळं उलटं-सुलटं करण्याची गरजच आहे का? तर योग आपल्याला सांगतो अगदी पहिली स्टेप समाजात कसं वागावं. यम काय आहेत योगाचे आणि पहिले इनर जर्नीच्या आधी बाहेर समाजाशी आपला जो मटेरियल वर्ल्डमध्ये आपली जी देवाणघेवाण होते, ती कशी नियंत्रित करावी याची योगाने 5 तत्व सांगितली आहेत. त्याला 5 यम असं म्हणतात. ते म्हणजे सत्य, अहिंसा, अस्तेय, अस्तेय म्हणजे चोरी करायची नाही कोणाची कुठली. नंतर ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह म्हणजे लोभ नाही कसला असला पाहिजे. ही 5 प्रिन्सिपल्स तुम्ही डे टू डे लाईफमध्ये जर आणू शकलात आणि ती शक्य आहेत. म्हणजे असं नाही आहे की हे सगळं नुसतंच बोलण्यासाठी आहे आणि मी करणार वेगळं. याचं कारण असं आहे की तुम्ही जर अॅनलाइज केलं तर हे सगळं न करून सो कॉल्ड वेगवेगळे मुलामे तुम्ही देऊन की हेच चांगलंय, जग बदलतंय, हे जुन्या विचाराचं आहे. तुम्ही सुखी, समाधानी, शांत आहात का? आज 33व्या वर्षाच्या माणसाला पॅरालिसिस होतोय. अनेक प्रकारचे आजार वाढतायत. पैसा, समृद्धी, मटेरियली वाढतीये, पण तुम्ही मनातून जर शांत नसाल, तर ह्या सगळ्याचा उपयोग काय? आपण परवाच बघितलं एअर क्रॅश होऊन मृत्यू येऊ शकतोय. काश्मीरमध्ये जे झालं तसं होऊ शकतंय. अनसर्टन आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही आजच्या आज तुमच्या हातात आहे. तुम्ही आज चांगल्यात चांगला कसं जगू शकाल, हे जर तुम्हाला बघायचं असेल, तर या अष्टांग योगाशिवाय पर्याय नाही.